घाटंजी नगर परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांमध्ये अनियमितता, नियमबाह्य निविदा प्रक्रिया, बांधकाम होत आहे। या विरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, त्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंडन आंदोलन करीत निषेध व्यक्त केलाय। घाटंजी नगर परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांमध्ये अनियमितता, नियमबाह्य निविदा प्रक्रिया, दर्जाहीन बांधकाम होत आहे। या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार तक्रार केल्या, परंतु अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे घाटंजी येथील युवकांनी यवतमाळच्या आझाद मैदानात मुंडन आंदोलन केले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले। घाटंजी नगर परिषदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विकास कामांमध्ये गंभीर भ्रष्टाचार करण्यात येतो आहे। घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके हे पूर्वी नगर परिषदेत अभियंता पदावर कार्यरत होते, त्यावेळी त्यांनी मर्जीतील ठराविक ठेकेदारांना लाभ दिला। आज पुन्हा ते मुख्याधिकारी पदावर कार्यरत असून पुन्हा तोच कित्ता गिरवित आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। तसेच सर्व कामांच्या निविदा फक्त 1% पेक्षा कमी दराने मंजूर होतात। निविदा प्रक्रियेमध्ये पूर्णतः अपारदर्शकता असून 73 पैकी केवळ 11 निविदाच ऑनलाईन केल्या गेल्या आहेत। उर्वरित ऑफलाईन पद्धतीने तुकडे पाडून व मनपसंत ठेकेदारांना देण्यात आले आहे। अलीकडे बसवलेले सोलर पोल पहिल्याच पावसात कोसळले, त्यांच्या फाउंडेशनमध्ये दगड टाकलेले असल्याचे पुरावे समोर आले आहेत। बांधकामाचे मोजमाप अर्धवट असून फसवणूक उद्देशाने बिल काढण्यात आलेले आहे। पाणी पुरवठा, आरोग्य व विद्युत विभागांच्या करारनाम्यांवर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची अनधिकृत साक्षी घेतली गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच संपूर्ण प्रकरणाचे प्रत्येक मुद्द्याचे दस्तऐवज, करारनामे, वर्क ऑर्डर, दर्जाविहीन कामाचे फोटो, दरपत्रके यासह जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत केल्या तक्रारी जिल्हाधिकारी विकास मीना यांना सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले। यावर गंभीर दखल घेत तपासासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। या आंदोलनात शेकडो नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन मुंडन केले। यात आंदोलकांनी केस कापून आपली असहायता व संताप व्यक्त केला। आमच्याकडले जे सीओ आहे हे कुठलंच काम करत नाही आहे। आम्ही अंगणवाडी हा विषय खूप दिवसापासून मार्गी लावला। मला एनओसी देऊन सुद्धा 2 वर्ष झाले आणि लहान मुलांच्या वेदना सुद्धा त्यांना कळत नाही आणि त्यासाठी आम्ही 2-3दा त्यांच्याकडे गेलो आहोत। बालकल्याण अधिकाऱ्याकडे पण आम्ही जाऊन आलो। त्यांनी आम्हाला काय म्हणतात निधी द्यायचं पूर्ण हे केलं, पण आम्हाला जागा उपलब्ध मिळाल्या नसल्यामुळे आम्ही खूप धडपड केली, पण ते सीओ सरांकडे जागा असून आहे, अंगणवाडीसाठी जागा हे नगर परिषदकडे नाही आहे असे ते बोलतात। मग त्यांनी लेखी आम्हाला द्यावं असा आमचा त्यांना प्रश्न होता, पण त्यांनी आम्हाला लेखीसुद्धा दिलेलं नाही आहे। आणि जर लहान मुलांचा प्रश्न आहे आणि गव्हर्नमेंट जर आम्हाला पूर्ण देत आहे तर मग सीओचं काय काम आहे का? न द्यायचं कारण काय आहे? फक्त आम्हाला ते माहिती आणि आम्ही सर्वांनाच निवेदन दिले होते, पण हे आता बघा माझ्याकडे एनओसी असून सुद्धा ते जागा देत नाही। मग ह्याचं कारण काय? आणि निखिल लेटे सरांनी जो आज आंदोलन केलं आहे हे खूप परफेक्ट केलं आहे, हे खूप आवश्यक आहे आमच्यासाठी। कारण नगर परिषद आमची बघाल तर अतिशय खराब होऊन गेलेलं आहे। रस्ते बघा, नाल्या बघा आणि निधी हा वरून आल्यानंतर सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल तर काय फायदा आहे? फक्त एवढंच मला बोलायचं आहे की याचं सर्वांना आपल्याला मार्ग काढायला पाहिजे आणि सीओ तर आम्हाला पाहिजेच नाही आहे तो आता। धन्यवाद। रीना विजय धनरे, धन्यवाद सर। पासून वारंवार घाटंजी येथील मुख्याधिकारी श्री राजू घोडके यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात, निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सर्व पुराव्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आम्ही। त्यावर कुठलीही कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही। त्या संदर्भात आम्ही आज इथे मुंडन आंदोलन करीत आहे। येत्या 8 दिवसात जर आमच्या मागण्यांना चालना मिळाली नाही, जे घाटंजीमध्ये सुरू आहे त्याला आळा घातला नाही, तर आम्ही येत्या 8 दिवसात पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला काळा फासून त्यांची घाटंजी शहरात निषेध रॅली काढू। मुख्याधिकारी राजू घोडके जेव्हापासून घाटंजी नगर परिषदेमध्ये रुजू झाले आहे तेव्हापासून त्यांनी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। प्रत्येक काम त्यांनी त्यांच्या मर्जीतील माणसांना वाटून, प्रत्येक कामाचा निधी हा त्यांच्याच मर्जीतील लोकांना वितरित करण्यात येतो। एकही कामाचा दर्जा हा उत्कृष्ट नाही, म्हणून आम्ही वारंवार त्यांना कोर्ट टेस्टची मागणी करत आहे की कामांची तपासणी करावा। त्यासाठी ते राजी झालेले नाही। त्यांनी टेस्टिंगचे रिपोर्ट हे जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे त्यात जोडलेले आहे। एकही काम 1% पेक्षा जास्त बिलोनी गेलेले नाही। सर्व कामं 0% बिलोनी त्यांचे वितरित होतात। बाहेरचे कॉन्ट्रॅक्टरांनी त्यात कामं भरले तर त्यांना कुठल्याही कारणास्तव त्यातून निविदेतून अपात्र ठरवण्यात येते।
असे एक ना अनेक भ्रष्टाचार त्यांनी केलेले आहे. त्यांचे सर्व भ्रष्टाचारांच्या पुराव्यासोबत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, खूपदा तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यावर आजही एकही कारवाई झालेली नाही. मी निखिल राजेंद्र देठे. तर कामं ऑनलाईन होती नगरपालिकेत, ती त्यांनी तुकडे पाडून फक्त 7 कामं ऑनलाईन केली आणि बाकी उर्वरित कामाचे तुकडे पाडले. कारण त्या रकमेच्या आत नगरपालिकेला देण्याचा अधिकार असतो असं सांगून त्यांनी पूर्ण त्याचे तुकडे पाडून भ्रष्टाचार केला. त्याची क्वालिटी नाही, क्वालिटी कंट्रोलकडे तक्रार केली करावी किंवा केली तरी ते मान्य नाही आहे. ठेकेदार आणि विशिष्ट 3 या 4 ठेकेदारातच हे सगळं राहटगाडगं चाललं आहे आणि 1 ते 1.5% बिलोमध्ये चाललं आहे. हे असं कसं शक्य आहे? बाकी सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आहेत, त्यांना कामं नाही किंवा नाही, जे त्यांनी पोचलेल्या ठेकेदारात काम करतात. आमची मागणी हीच आहे का त्या सर्व कामाची चौकशी व्हावी आणि दोषी मुख्याधिकाऱ्यावर चौकशी व्हावी, त्यांना तात्काळ निलंबित करावं. सतीश मलकापूर.